मे पाप जळे भवाब्धी वितळे शत्रू कदा नाटळे आले विघ्न टळे महाभय पळे वाजेश्वरी पांगुळे नामाचा महिमा विधीसी न कळे मोक्षापदी जारुळे ऐसे नाम जपा तुम्ही बहुबळे घ्या मुक्तीचे सोहळे घ्या मुक्तीचे सोहळे वंशी विभूषित करा नवनीर दाभार पीतांबरा तरुण बिंब फलाद रोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखार दरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्व महं न जाणे कृष्णात परम किमपि तत्व महं न जाणे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जगचालक जगपालक ज्या अवताराला जे उद्धरणाचं व्यसन लागलेलं आहे अशा परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांच्या पवित्राती पवित्र श्री चरणानं पावन झालेली ही वांबुरी नगरी आणि त्यांच्याच असीम कृपा प्रसादाने चालत आलेली ही शारदीय व्याख्यानमाला, या संपूर्ण शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष तसेच या संस्थेचे संस्थापक तथा संचालक सर्व उपमालंकृत गुरुवरी आचार्य श्री मामाजी तसेच या सभेचे आयोजक नियोजक आणि सभेला उपस्थित असलेले सर्व आश्रमस्थ बंधूंनो, खऱ्या अर्थाने आजचा माझा विषय हा नामस्मरण विषय आहे, परंतु तुमच्यासारख्या विद्वानांसमोर आणि तुमच्यासारख्या पंडितांसमोर हा विषयावर काय बोलायचं म्हणून मी बंधूंनो हा विषय प्रश्नात्मक घेतलेला आहे। हा विषय मी प्रश्नात्मक मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। बंधूंनो, मला एका ग्रस्ताने प्रश्न केला, तुम्ही म्हणता नामस्मरण करायचं, तर नामस्मरण का करायचं, नामस्मरण कुणाचं करायचं किंवा नामस्मरण केव्हा करायचं, नामस्मरण केल्याने काय फायदा होणार आहे, असा त्या ग्रस्ताने मला प्रश्न केला होता बंधूंनो। आणि मग मला त्या ग्रस्ताला सांगावं, उत्तर द्यावं लागलं। 83,99,999 जन्म भोगून 83,99,999 योनी भोगून हा मनुष्य देह प्राप्त झाला आणि या मनुष्य देहामध्ये एकमेव संधी आहे की तुम्ही या मनुष्य देहामधून हा जो दुःखरूप सागर आहे, हा जो भवसागर आहे, हा जो जन्म मृत्यूचा बंध आहे, हा जर तुम्हाला पार करायचा असेल, हा जो जन्म मृत्यूचा फेरा तुम्हाला चुकवायचा असेल ना, तर तुम्हाला त्या परब्रह्म परमेश्वराचं नामस्मरण करावं लागणार आहे। त्या ग्रस्ताने मला परत प्रश्न केला, तर ते नामस्मरण केव्हा करायचं, नामस्मरणाचा काही विधी आहे, नामस्मरणाचे काही कालावधी आहे काय? त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज गीतेतलं एक प्रमाण आठवतं मला, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तो अकलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय। अंतकाळी म्हणजे शेवटच्या समयाला जरी तू माझं स्मरण केलं, माझं चिंतन केलं, माझं आठवण जरी केला, तरी याती नास्त्यत्र संशय म्हणजे याच्यात संशयच नाही की हा जो भवसागर आहे, हा जो जन्म मृत्यूचा फेरा आहे, याच्यातून मी तुझी मुक्तता करणार, याच्यातून मी तुला मुक्त करणार, याची ग्वाही श्रीकृष्ण महाराज देतात। मग ते म्हणे श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण करायचं का? मी नाही म्हणलं, 5 अवताराचं स्मरण करा, निरंतर 5व्या नामाचं स्मरण करा। मग ते म्हणे तुम्ही गीतेमध्ये सांगितलं, मयाध्यक्षण प्रकृती श्वेते सचराचरम, माझ्या अध्यक्षतेखाली ही सृष्टी, ही वसुंधरा, ही पृथ्वी निर्माण झाली, आणि मग तुम्ही कसं काय म्हणता श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण करायचं? त्यावेळेस बंधूंनो, मला असं त्यांना सांगावंच वाटलं की सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी ज्यावेळेस नामाचे 10 प्रकरण निरूपण केलं, त्यावेळेस आमचे स्वामी त्यांना म्हणतात, नामयित विघ्न हरी नाम साह्याते करी, नामस्मरणामुळे या जीवाला साह्य होतं, नामस्मरणामुळे या जीवावर जे आलेलं विघ्न आहे त्या विघ्न हरण केलं जातं, संकट हरण केलं जातं। ते म्हणे तुम्ही बाबा नुसतं बोलता, याचं काहीतरी प्रमाण दाखवा, आणि बाहेर बोलताना बंधूंनो प्रमाणाशिवाय बोलता येत नाही। आणि मग त्या दिवशी जसं आमच्या बाबांनी सांगितलं, द्वापार युगामधल्या इतिहासातलं प्रमाणे बंधूंनो, खांडव वनामध्ये इंद्रप्रस्थ नावाचं पांडवांनी राज्य निर्माण केलं। ते भव्य दिव्य विशालकाय राज्य होतं बंधूंनो, मायावी राज्य होतं, विलक्षण राज्य होतं। आणि ती वास्तू उभारली त्या वास्तूच्या शुभारंभासाठी, त्या वास्तूच्या उद्घाटनासाठी, त्या वास्तूच्या शुभारंभासाठी त्यांनी आजूबाजूच्या राजा महाराजांना निमंत्रण पाठवली, त्यांना आमंत्रण पाठवली। तसंच ते आमंत्रण हस्तिनापुरात गेलं। हस्तिनापुरातून महामहिम भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि युवराज दुर्योधन त्या वास्तूच्या शुभारंभासाठी, त्या वास्तूच्या उद्घाटनासाठी निघाले बंधूंनो। ते खांडवनामध्ये इंद्रप्रस्थ राज्यात आले। त्या राज्याची मी जशी विलक्षणता सांगितली, ते मायावी राज्य होतं बंधूंनो। तिथे जे दिसायचं ते असायचं नाही, आणि जे असायचं ते दिसायचं नाही। जसे की त्या राज्यामध्ये अथांग त्या दालनामध्ये अथांग पाण्याचा डोह दिसायचा, परंतु तिथे पाण्याचा एक थेंबही नसायचा, आणि जिथे पाण्याचा अथांग डोह असायचा तिथे पाण्याचा एक थेंबही दिसायचा नाही। अशी त्या राज्याची विलक्षणता होती। जिथे दरवाजा दिसायचा तिथे दरवाजा नसायचा, जिथे झाडी डोंगर दिसायची तिथे झाडी डोंगर नसून तिथे दरवाजा असायचा। अशी त्या राज्याची विलक्षणता होती बंधूंनो। आणि
युवराज दुर्योधन एक एक दालन, जसं की या वास्तूमध्ये कुणी अभ्यागत आले की ते मंदिर बघतात, महिला विभागातलं मंदिर बघतात, स्वयंपाकघर बघतात, अख्खा आश्रम बघतात, तसे युवराज दुर्योधन एक एक दालन बघत आले आणि एका दालनामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यांनी पहिल्यांदाच हे राज्य बघितले होते, त्यांना या राज्याची विशेषता माहिती होती की हे मायावी राज्य आहे. आणि मग युवराज दुर्योधन आपला पाय राखूनच चालत होते. बंधूंनो, त्यांनी जरा अंदाज घेतला आणि मग ते त्यांना कळालं की इथे काहीच नाही असं त्यांच्या मनाला भास झाला. आणि मग युवराज दुर्योधन जशी राजकुमाराची ऐटदार रुबाबदार चाल असते त्या चालीमध्ये चालायला लागतात. 1-2 पायऱ्या पुढे सरकतात, तिसऱ्या पायरीवर जातात आणि तिसऱ्या पायरीवरून त्यांचा पाय घसरतो. तिसऱ्या पायरीवरून पाय घसरतात, क्षणीच ते पाण्यात पडतात, ओले चिंब होतात, लाजीरवाणी झालेले असतात, त्यांच्या मन चाचरलेलं असतं. बंधूंनो, त्यांना लाज वाटलेली असती. ते खाली मान घालून त्या पाण्यातून वर निघतात आणि चालायला लागतात. ते जेव्हा चालायला लागतात तेव्हा त्यांच्या कानावर कुणाच्या तरी हसण्याचा आवाज येतो. कुणाच्या तरी हसण्याचा आवाज येता क्षणीच ते त्या आवाजाकडे लक्ष देतात. त्या आवाजाकडे मान फिरवतात ना. ज्यावेळेस त्यांनी मान फिरवली, ती राणी पांचाली युवराज दुर्योधनांवर हसत असती. ती राणी पांचाली युवराज दुर्योधनांवर हसत असताना ते राणी हसता हसता तरी थांबावं. ती राणी पांचाली म्हणते, आंधळ्याची पोरं ही आंधळीच असतात. बंधूंनो, हा जो तिचा शब्द होता, हा जो तिने काढलेला शब्द दुर्योधनाच्या मनाला लागला. दुर्योधनाचा वर्मस्पर्श झाला. बंधूंनो, दुर्योधन तसा आपले पाय आपटत आपल्या राज्यामध्ये निघून गेला. बंधूंनो, जो झालेला अपमान होता, जी झालेले त्याची अवहेलना होती आणि त्या अवहेलनेचा बदला, त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून युवराज दुर्योधनाने बराचसा कालावधी जाऊ दिला. आणि बऱ्याचशा कालावधीनंतर त्याने खांडवनामध्ये पांडवांना दूताचं म्हणजे जुगाराचं आमंत्रण पाठविलं. आणि तत्कालीन काळामध्ये अशी प्रथा होती म्हणे की दूताचं आणि युद्धाचं आमंत्रण अस्वीकारता येत नसायचं. ते आमंत्रण स्वीकारावंच लागायचं, त्याला होकारच म्हणावं लागायचं. म्हणून राजा धर्मराजा सर्वानुमते ते आमंत्रण स्वीकारतो. आपल्या सहपरिवारासह हस्तिनापुरामध्ये प्रवेश करतो. आणि हस्तिनापुरामध्ये एका भव्य राजगृहामध्ये एक उंच सिंहासनावर महाराज धृतराष्ट्र आरूढ झालेले असतात. त्यांच्या बाजूच्या आसनावर महामहिम भीष्म, त्यांच्या बाजूच्या आसनावर गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, सूर्यपुत्र कर्ण आदी रथी महारथी राजे महाराजे आलेले असतात. समोर द्यूताचा डाव मांडलेला असतो. बंधूंनो, एका बाजूला 5 पांडव आणि एका बाजूला कौरव शकुनी मामा दुःशासन हे बसलेले असतात. बंधूंनो, त्या डावाला सुरुवात होती. पहिल्या डावच्या कवड्या फिरवल्या जातात. पहिल्या डावाच्या कवड्या जशा फिरवल्या जातात, तो पहिला डाव म्हणे धर्मराजा जिंकतो. धर्मराजाचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. मग नंतरचा जो दुसरा डाव सुरू होतो, त्या दुसऱ्या डावाच्या कवड्या ही भरकन हवेत फिरल्या जातात आणि दुसऱ्या डावामध्ये धर्मराजा आपलं राज्य गमावतो. बंधूंनो, तिसऱ्या डावाला ज्यावेळेस सुरुवात होती, तिसऱ्या डावाच्या कवड्या जशा हवेत जातात आणि त्या तिसऱ्या डावात धर्मराजाचा पराभव होतो. आणि त्या तिसऱ्या डावामध्ये धर्मराजा आपल्या स्वतःचं आणि आपल्या भावांचं 5 पांडवांचं स्वातंत्र्य गमावतो. बंधूंनो, इथे तरी त्या धर्मराजाने थांबायचं असताना आणि नंतर चौथ्या डावाला युवराज दुर्योधन त्या धर्मराजाबरोबर शाळा करतो. त्याला सांगतो, तू जर आत्ताचा एक डाव जिंकला, या डावात तुला तुझी राणी या डावात तुला तुझी राणी म्हणजेच तुझी स्वामिनी, तुझी अर्धांगिनी, तुझी पत्नी राणी पांचाली डावावर लावावी लागेल. परंतु तू जर हा डाव जिंकला ना, तर तुला या डावामध्ये तू हारलेला तुझं राज्य म्हणजे ज्या माना सन्मानाने तू या राज्यात आला होता, त्या माना सन्मानाने मी तुला तुझ्या राज्यात परतवीन. जसा तू या राज्यात तुझ्या भावांच्या स्वातंत्र्यानिशी आला होता ना, तशा त्यांच्या स्वातंत्र्यानिशी मी तुला तुझ्या राज्यात पाठवीन. आणि बंधूंनो, त्या खेळाचा मोहही महाराज धर्मराजाला आवरत नाही. बंधूंनो, चौथ्या डावाच्या कवड्या हवेत उधळल्या जातात. सगळ्या सभेचं लक्ष, सगळ्या सभेचं मन त्याचं कवड्यांकडे एकत्रित झालेलं असतं. सगळ्यांच्या मनात विचार आला असतो, धर्मराजा जर हा डाव जिंकला तर ज्या माना सन्मानाने या राज्यात आला, त्या माना सन्मानाने या राज्यातून परतणार. धर्मराजा जर हा डाव जिंकला तर धर्मराजाच्या भावांचं स्वातंत्र्य त्याला भेटणार. परंतु नियतीच्या मनामध्ये जसं काही वेगळंच लिहिलं होतं बंधूंनो, आणि हाही डाव धर्मराजाच्या बाजूने लागत नाही. याही डावात धर्मराजा पराजित होतो. बंधूंनो, जसा धर्मराजा पराजित होतो तसा दुर्योधनाचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. दुर्योधनाच्या आनंदाला कुठली मर्यादाच राहिलेली नाहीये. बंधूंनो, दुर्योधन एका सेवकाला पाठवतो आणि त्या स्त्रियांच्या दालनामध्ये जा म्हणतो, ती राणी पांचाली, ती द्रौपदी जिथे असेल ना, तिला निरोप दे, तिला झालेला वृत्तांत सांग आणि तिला या राजगृहामध्ये, या सभागृहामध्ये घेऊन ये. तसा तो सेवक जातो. झालेला वृत्तांत त्या राणी पांचालीला सांगतो. झालेला जो प्रसंग आहे त्या राणी पांचालीच्या कानावर घालतो. परंतु ती राणी त्याला येण्यास नकार देते. बंधूंनो, आणि मग तो सेवक त्या दुर्योधनाला येऊन सांगतो. त्या राणीच्या कानावर वृत्तांत घातला, परंतु तिने येण्यास नकार दिला. तसा युवराज दुर्योधन दुःशासनाला पाठवतो आणि म्हणतो, ती राणी ज्या अवस्थेत असेल, ज्या स्थितीत असेल, तिला या सभेत घेऊन ये. ती राणी आपली केस विंचरत असती. दुःशासन जातो, तिच्या केसांना धरतो आणि तिला ओढत या सभेत घेऊन येतो. बंधूंनो, एखाद्या गुन्हेगारासारखी त्या राणीला सभेत उभा केलं जातं
आणि दुर्योधन त्यावेळेस म्हणतो, हीच ती गर्विष्ठ राणी आहे, हीच ती अहंकारी राणी आहे. ती म्हणाली होती, आंधळ्याची पोरं ही आंधळी असतात. दुःशासना, आंधळ्याची पोरं आंधळी नसून या पोरांच्या मनाला, या पोरांचा वर्म स्पर्श केल्यावर काय होतं हिला दाखवून दे. आज हिला या सभेत विवस्त्र कर, आज हिला या सभेत नग्न कर. असं म्हणता क्षणीच बंधूंनो तिच्या पायाखालची जमीन कोसळती, तिच्या पायाखालची जमीन नाहीशी होते. पाची पांडवांच्या धमन्यांमधलं रक्त सळसळायला लागतं. पाची पांडवांच्या मानावर होतात, परंतु काही करू शकत नाही. पहिल्यांदा त्यांनी त्या डावामध्ये हरलेले असतात, म्हणून पाची पांडवांच्या ज्या वेगानं मानावर झाल्या, जसं रक्त सळसळायला लागलं तसं ते रक्त शांत होतं आणि तशा त्यांच्या मानाखाली होतात. बंधूंनो, नंतर दुःशासन जसा त्या राणीच्या जवळ जायला लागतो तशी ती राणी पळ काढते आणि जे उंच सिंहासन असतं त्या उंच सिंहासनावर राजा धृतराष्ट्र आरूढ झालेला असतो. त्या धृतराष्ट्राकडे जाते आणि त्या धृतराष्ट्राला विनंती करायला लागते, महाराज तुम्ही तरी माझं रक्षण करा, तुम्ही या राज्याचे राजे आहात, तुम्ही मला वाचवू शकता, आज तुम्ही माझी लाज राखू शकता. महाराज या राज्यात तुमचा शब्द पाळला जातो, तुम्ही माझं आज रक्षण करा. मी चुकून बोलले त्या दुर्योधनाला, मी त्याची क्षमा मागेल, परंतु तो धृतराष्ट्रही आपली मान खाली घालतो. बंधूंनो, आणि नंतर ती राणी त्याच्या बाजूला जे ते आसन होतं, ते आसनावर महामहिम भीष्म, गुरु द्रोणाचार्य या दोघांचाही धावा करते, यांनाही विनंती करते, तुमच्या अंगा खांद्यावर हा दुर्योधन वाढलेला आहे, तुमच्या समोर लहानचा मोठा झालेला आहे, म्हणून तुम्ही या दुर्योधनाला समजावून सांगा, मी याची क्षमा मागते, परंतु तुम्ही या दुर्योधनाला समजावून सांगा, हा जो कृत्य करतो आहे ते बंधूंनो आजपर्यंत कोणीच केले नाही, तुम्ही याला समजावून सांगा. परंतु त्या दोघांच्याही माना खाली जातात. तसा दुःशासन जवळ येतो आणि तिच्या वस्त्राला, तिच्या पदराला हात घालतो. बंधूंनो, तीही राणी आपले दोन्ही हात जोडते आणि प्रार्थना करते, हे द्वारकेच्या नाथा, अनाथाच्या नाथा, मालका श्रीकृष्ण महाराजा, तू जर मला तुझी बहीण मानतो ना, तू आज माझं रक्षण कर, आज तू माझं या विघ्नातून माझं तारण कर. बंधूंनो, श्रीकृष्ण महाराज अदृश्य रूपात तिथे प्रगट होतात आणि त्या राणी पांचालीवर आलेलं ते विघ्नहरण, त्या विघ्नाचं विघ्नहरण करतात. त्याच्यावर जे संकट आलेलं होतं त्या संकटाचं संकट हरण करतात. श्रीकृष्ण महाराज अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, इथे दुःशासन ओला चिंब झालेला आहे, घामाघूम झालेला आहे. दुःशासन जणू काही अवस्थेत तो त्याच्या तोंडाला फेस आलेला आहे, थोड्या वेळाने बेशुद्ध पडणार. बंधूंनो, पुढचा माझा विषय नाहीये, परंतु जसं की मी म्हणलं, नाम एक विघ्न हरी नाम साह्याते करी, नामस्मरणामुळे आलेलं जे संकट आहे, आलेलं जे विघ्न आहे, त्या विघ्नाचं विघ्न हरण करण्याची जर ताकद असेल ना, तर ती या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे, म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. बंधूंनो, जसा मी हा विषय त्या ग्रस्ताला मांडत होतो, तसं त्या ग्रस्ताने प्रश्न केला, बाबा तुम्ही म्हणताय स्मरण 5व्या नावाचं करा, उदाहरण देताय द्वापार युगातलं, हे काय बसना, जरा अपडेट करा. आणि मग त्याला मला एक उदाहरण द्यावं लागलं. बंधूंनो, आमच्या स्वामींचं सन्निधान, मी जसं की म्हणलं, स्वामींचं जीवोद्धाराचं कार्य होतं. जे जे अधिकारी जीव होते, जे जे योग्य जीव होते, त्या जीवांच्या घरापर्यंत पोहोचले, त्या जीवांच्या दारापर्यंत स्वामी पोहोचले आणि त्यांना आपल्या सन्निधानात, आपल्या प्रेमदानात घेतलं. बंधूंनो, असेच आमच्या स्वामींच्या सन्निधानात एक भक्त होते, निळभट्ट भांडारेकर. शास्त्रामध्ये त्यांचं वर्णन आलेलं आहे. 16 वर्ष निळभट्ट भांडारेकर स्वामींच्या सन्निधानात राहिले, परंतु 16 वर्षात निळभट्ट भांडारेकरांची पाठ एकदाही स्वामींना दिसली नाही, एकदाही पाठ त्यांची स्वामींना बघता आली नाही. बंधूंनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय ती श्रद्धा असेल, काय ती भक्ती असेल, काय तो स्वामींविषयीचा त्यांचा आदर असेल. 16 वर्षात, 16 तासाचं सन्निधान नाही, ते 16 वर्षाचं सन्निधान आहे. 16 वर्षाच्या सन्निधानात निळभट्ट भांडारेकरांची एकदाही स्वामींना पाठ दिसली नाही. असे हे निळभट्ट भांडारेकर आमच्या स्वामींच्या सन्निधानामध्ये होते. आणि एक दिवस स्वामींचं हे असंच परिभ्रमणाचं कार्य चालू असताना संध्याकाळची वेळ झाली, म्हणून स्वामी एका मंदिरामध्ये निद्रेसाठी जातात, विश्रांतीसाठी जातात. आणि स्वामींचं आसन टाकता टाकता, स्वामींचं अंथरूण टाकता टाकता निळभट्ट भांडारेकरांना एक इंगळी दंश करते, एक इंगळी डंख मारते. बंधूंनो, असाह्य त्रास होऊ लागलेला आहे, असाह्य वेदना होऊ लागलेला आहे, असाह्य दुःख होऊ लागलेलं आहे. माझ्यासारखा एखादा असतं तर स्वामींकडे जाण्या अगोदर एखाद्या वैद्याकडे गेला असता, एखाद्या दवाखान्यात गेला असता, परंतु निळभट्ट भांडारेकर स्वामींकडे जातात आणि स्वामींना म्हणतात, जीजी मी तुमचं स्तुती करू का, मी तुमचं स्तवन करू का, मी तुमचं स्मरण करू का, तुमच्या लीळांचं स्मरण करू का, असं निळभट्ट भांडारेकर आमच्या स्वामींना म्हणतात. आणि आमच्या स्वामींची जशी त्यांना आज्ञा मिळते बंधूंनो, तसे निळभट्ट भांडारेकर स्वामींची स्तुती करायला लागतात. ते जसजशी स्वामींची स्तुती करतात तसा जो होणारा त्रास आहे, तशा ज्या होणाऱ्या वेदना आहेत, तसा जे होणारं दुःख आहे, ते कमी कमी होत जातं. बंधूंनो, याचं उदाहरण, ज्याचं नाम साह्याते करी नाम विघ्नहारी, याचं ज्वलंत उदाहरण जर म्हणलं ना, तर ते हे उदाहरण आहे. निळभट्ट भांडारेकरांना ज्या इंगळीने दंश केला, त्याचं विघ्न, त्यांचं जे विघ्न हरण केलं, हे जिवंत उदाहरण आहे. बंधूंनो, असाच एक प्रसंग आहे. चारठ्यांच्या एक भक्त होत्या स्वामींच्या सन्निधानामध्ये.
एलाईसा, की ज्याप्रमाणे म्हणले नामहित विघ्नहारी, असंच यांचंही जीवनामध्ये आलेलं विघ्नाचं विघ्नहरण आमच्या स्वामींनी केलं. बंधूंनो, या चाकणच्या भक्त एलाईसा ज्यावेळेस प्रथम भेटीत स्वामींच्या भेटीसाठी येतात त्यावेळेस दादोसांबरोबर त्या आलेल्या असतात आणि त्यांचा तो साधा सरळ निर्मळ स्वभाव बघून आमचे स्वामी त्यांना साधाईसा हे नाव ठेवतात, प्रसादिक नाव ठेवतात. आणि तेव्हापासून संपूर्ण गुरुकुळ त्यांना साधाईसा या नावाने संबोधू लागतं, साधाईसा या नावाने ओळखू लागतं. बंधूंनो, अशा या साधाईसा श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये होत्या. आणि हे माझा विषय नाही परंतु माहिती म्हणून सांगतो मी वाचलेली. श्री प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये होतात आणि श्री प्रभू महाराज त्यांना 4 मूर्तिनिष्ठ पदार्थ प्रसन्नता रूप मनोधर्माने देतात, प्रसन्न म्हणून देतात. ते 4 मूर्तिनिष्ठ पदार्थ बंधूंनो, नख, दाढ, केश, कलाप, अनुलेपन, या 4 मूर्तिनिष्ठ पदार्थ पुढे जाऊन या मानव पंथाचे कुलवंदन बनलेले आहेत. त्याच्यातलं नख हे कुलवंदन जावळे पिढीचं झालं बंधूंनो. दाढीचे 4 विभाग झाले बंधूंनो. त्याच्यातला एक विभाग कवीश्वर कुलाचार्य कनाशी निवासी श्री खामणीकर बाबांकडे गेला आणि केश कलापाचे 2 वंदन झाले बंधूंनो, 2 विभाग झाले. त्याच्यातला एक भाग उपाध्य कुलभूषण उपाध्य कुलाचार्य श्री वर्धनस्थ बाबा बिडकर यांच्याकडे गेला आणि एक श्री गुरुवर्य परांडेकर बाबा यांच्याकडे असे 2 विभाग गेलेले आहेत बंधूंनो केश कलापाचे. अशा या साधाईचा एक वेळेला आमच्या स्वामींचं सन्निधान जोगेश्वरीला होतं, आमच्या स्वामींचं वास्तव्य जोगेश्वरीला होतं आणि त्या स्वामींच्या दर्शनासाठी स्वामींच्या भेटीसाठी सकाळीच निघतात. त्या जोगेश्वरीला जाण्यासाठी गोदावरीचं पात्र ओलांडून जायचं असतं म्हणून त्या सकाळीच प्रवास करतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवास करतात. परंतु त्या जोगेश्वरीला काही पोहोचत नाही, त्यांचा अलीकडच्याच गावात मुक्काम होतो. बंधूंनो, साधाईसांचं संध्याकाळी जेवण होतं आणि त्या अंथरुणावर पडलेल्या असतात. रात्रीचे 12 वाजलेत, रात्रीचे 2 वाजलेत, 4 वाजलेपर्यंत त्यांच्या डोळ्याला काही डोळा लागेना, त्यांच्या पापणीला पापणी काही लागेना, त्यांना निद्रा येईना. सकाळी सूर्योदयाच्या पूर्वीच त्या भक्तजनांना म्हणतात मला स्वामींच्या दर्शनाला जायचंय. स्वामींच्या दर्शनाची त्यांना ती आतुरता लाभलेली होती, स्वामींच्या दर्शनाची त्यांना ती तृषा लाभलेली होती म्हणून साधाईसा एकट्याच त्या निघतात. बाकीचे भक्तजन कुणी निघत नाही. त्या गोदावरीचं पाणी अथांग पाणी दुथडी भरून वाहत असतं बंधूंनो. त्या साधाईसा एकट्याच निघालेल्या आहेत. त्या गोदावरीच्या पात्राजवळ आल्या, त्यांनी आपल्या मनानेच अंदाज घेतला जिथे पाण्याचा प्रवाह कमी असेल, जिथे पाणी कमी असेल तशा त्या साधाईसा त्या नदीत उतरतात. पहिल्यांदा कमरे एवढं पाणी असते, जशा पुढे चालायला लागतात तसे छाती एवढं पाणी होतं, नंतर खांद्या एवढं पाणी होतं, नंतर मानी एवढं पाणी होतं. बंधूंनो, जशा त्या पुढे चालायला लागतात नाका तोंडात पाणी जायला लागतं, पाण्यात बुडायला लागतात, पाण्यात गटांगळ्या खायला लागतात. तेव्हा त्या एक प्राणपणाने एक श्वास भरतात आणि आवाज देतात, राखी जोगा श्री चांगदेव रावळांची दासी एलाईसा बुडाली म्हणे, स्वामी जगन्नाथा रक्षण करा. असं म्हणता क्षणीच हा आवाज आमच्या स्वामींच्या कानावर येतो आणि आमचे स्वामी त्या गोदावरीच्या पात्रात झेप घेतात आणि त्या साधाईसांना त्या पाण्याबाहेर काढतात. बंधूंनो, सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, त्या साधाईसांचं तिथं परमेश्वर रक्षण करतात कारण की त्या आमच्या स्वामींचं स्मरण करतात, त्या आमच्या स्वामींना आठवतात, आमच्या स्वामींचं स्मरण करतात, आमच्या स्वामींना आठवतात म्हणून त्या साधाईसांचं रक्षण होतं. त्या साधाईसांवर आलेल्या संकट जे होतं त्या संकट हरण होतं. बंधूंनो, हे एक मी ज्याप्रमाणे म्हणलं नामहित विघ्नहारी, त्या नामहित विघ्नहारी त्या विघ्नाचं हरण जे होतं ते एक उदाहरण आहे बंधूंनो. आणि नावाच्या 10 प्रकरणामध्ये आमचे स्वामी म्हणतात नाम प्राप्ती ते जीवा, नामस्मरणाने या जीवाला परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. याचं एक उदाहरण देणार आहे बंधूंनो. स्वामींच्या सन्निधानामध्ये एक चांगदेव भट नावाचे भक्त होते. अल्पवयीन 12-13 वर्षाचे चांगदेव भट असतात आणि ते बाईसातल्या चांगदेव भटांना म्हणतात स्वामींची जी माळालेली वस्त्र आहे, स्वामींची धोतर आहे, ती तुम्ही धुवून स्वच्छ पाण्याने धुवा, वाळू घाला आणि नंतर घेऊन या. तसे ते चांगदेव भट बाईसांची आज्ञा पालन करतात. ते वस्त्र घेतात आणि त्या नदीच्या काठावर येतात, ती वस्त्र धुतात, स्वच्छ पाण्याने धुतात, वाळू घालतात. आणि बंधूंनो, ती वस्त्र वाळू घातल्यानंतर काय करायचं म्हणून ते त्या नदीत जी वाळू साचलेली असते तिथे जे वाळवंट झालेला असतो छोटा, त्या वाळवंटामध्ये चांगदेव भट खेळायला चालू करतात. एक गुंफा तयार करतात, एक खोपा तयार करतात आणि त्याला नाव देतात ही श्री गुंडमरावळांची गुंफा, ही आमच्या गोसाव्यांची गुंफा. असा त्यांचा बराच वेळ खेळ चालतो. बंधूंनो, सकाळी गेलेले चांगदेव भट दुपार झाली परंतु आणखीन अजून आलेले नाहीत. म्हणून बाईसा स्वामींना म्हणतात बाबा तुम्ही चांगदेव भट सकाळपासून गेलेले आहेत परंतु अजून आले नाहीत, म्हणून तुम्ही चांगदेव भटांना बघायला जाता का? आणि आमचे स्वामी चांगदेव भटांना बघायला येतात. तर त्या नदीच्या काठावर स्वामींचे वस्त्र वाळू घातलेले आहे. स्वामी थोडे समोर जाऊन बघतात तेव्हा चांगदेव भट त्या नदीच्या तीरावर बसलेले असतात, त्या वाळूमध्ये बसलेले असतात.
स्वामी तिथे जवळ जातात आणि बघतात तर चांगदेव भटांचा तो खेळ चाललेला असतो. स्वामी त्यांच्या मागे जाऊन उभे राहतात, परंतु त्यांचं लक्ष काय स्वामींपर्यंत पोहोचत नाही. स्वामींची सावली त्यांच्यावर पडते, परंतु त्यांचं लक्ष स्वामींपर्यंत पोहोचत नाही. त्यांचा आपला तो खेळ चाललेला असतो. ही श्री गुंडमरावळांची गुंफा आणि ही आमच्या गोसावी यांची गुंफा. असा बराच वेळ निघून जातो आणि बंधूंनो त्यांचं अचानक लक्ष आमच्या स्वामींकडे जातं. त्यावेळेस ते स्वामींना उठून दंडवत करतात. तेव्हा स्वामी म्हणतात, बटिका ऐसा खेळ खेळा ज्याने परमेश्वर आठविता होय. अष्टोप्रहर 24 तासात जे जे आपण काही काम करू त्या कामामध्ये जर आपल्याला परमेश्वराचं चिंतन झालं, परमेश्वराचं नामस्मरण झालं, परमेश्वराचा आठव झाला तर बंधूंनो परमेश्वर नक्कीच आपल्याला सन्निधान देणार. बंधूंनो परमेश्वर नक्कीच आपल्याला प्रेमदान देणार. शास्त्रामध्ये जसं की मी म्हणलं, नाम येत विघ्न हरी नाम साह्याते करी. शास्त्रामध्ये जसं की नामे प्राप्ती जीवा, नामस्मरणाने जीवाला प्राप्ती होऊ शकते. त्याचं एक उदाहरण म्हणजे शास्त्रामध्ये चतुर्विध स्मरण चतुर्विध दुःखेशी सांगितलेलं आहे. तर ते चतुर्विध स्मरण म्हणजे नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा. तर ते नाम म्हणजे पाची अवतारांनी जे नाम स्वीकारलेलं आहे ते नामस्मरण, पाची अवताराचं स्मरण करणं ते झाले नामस्मरण. लीळा म्हणजे आमच्या स्वामींनी ज्या चेतना हेतुक केल्या, ज्या चेतनाशी केल्या, त्या मी ज्या तुम्हाला 2-3 लीळा सांगितल्या त्या लीळा. आणि मूर्ती म्हणजे आमच्या स्वामींची ती 32 लक्षणे युक्त मूर्ती, ती म्हणजे मूर्ती स्मरण. आणि चेष्टा म्हणजे जडा हेतुक, जसं की वारु तुरुंग वज्रीची लीळा घडवणे, ती चेष्टा. अशा या चतुर्विध स्मरण चतुर्विध दुःखेशी सांगितलेलं आहे. आणि हे चतुर्विध दुःख ज्यावेळेस माणसाला होतं त्यावेळेस परमेश्वराला या जीवाविषयी कणव निर्माण होते, त्यावेळेस परमेश्वराला या जीवाविषयी दोष उत्पन्न होतो आणि मग परमेश्वर त्या जीवाला आपलं प्रेमदान सन्निधान देऊ शकतात. ते चतुर्विध स्मरण चतुर्विध दुःखेशी म्हणलं की निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि अर्थ. निर्वेद म्हणजे इथून मागे झालेल्या दोषांविषयीची दुःख खंत करणे. अनुताप निर्वेद, अनुताप म्हणजे जे प्रस्तुत वर्तमानात जे दोष होत आहेत त्या दोषांविषयी दुःख करणे. निर्वेद, अनुताप, अनुशोच म्हणजे जे भविष्यात होणारे दोष आहेत त्या दोषांविषयीच दुःख करणे. आणि अर्थ, तोची व्हावा तोची वेडावा, अशी जर मनामध्ये जीवामध्ये अर्थ असेल तर परब्रह्म परमेश्वर जीवाला म्हणतात अप्राप्ती ते जीवा. जीवाने अप्राप्ती जर भावली तर परमेश्वराला या जीवाविषयी कणव निर्माण होते, परमेश्वराला या जीवाविषयी कीळ उत्पन्न होते आणि मग परमेश्वरा या जीवाला आपलं सन्निधान नक्कीच देणार. त्यात मात्र ही शंका नाही. बंधूंनो, मी माझ्या लांबलेल्या विचारांना इथेच पूर्ण विराम देतो. तुमच्या समोर येऊन उभा राहण्याची जी ताकद, तुमच्या समोर येऊन उभा राहण्याचं जे धाडस झालं ते 2 व्यक्तींमुळे. तुम्हाला साक्षी ठेवून परब्रह्म परमेश्वराला प्रार्थना करतो, इथून पुढचा जन्म तर नकोच आहे, परंतु तो जर झालाच तर गुरुवारी आचार्य श्री मामाजींच्या आणि लहान बाबांच्या सन्निधानातच होऊ दे. एवढं बोलून माझ्या लांबलेल्या विचारांना आराम देतो.